तर आता आहे ना आपण क्राफ्ट मार्केटला इकडे पाठी बघू शकता तुम्ही. कितीच आहे हा? 150 रुपये. 150. भारी. 150 रुपये. पंखे आहेत ऑनलाईन. हो, चार्जिंगचे पंखे. कोण आहे ते? काय गर्दी आहे. भारी आहे. भारी आहे. कितीला? 100 रुपये का है, 80 रुपया, 70 रुपया, 3 3.5 का है. तर इकडे पण मित्रांनो माळी पण आहेत जे आपण गणपतीसाठी वापरतो ना, डेकोरेशनसाठी. इकडे बघा कसं आहे. ट्रेनमध्ये चालणारे आहेत जास्त करून. अशा उभ्या लावलेल्या जातात आता पाठीमागे डेकोरेशनला. प्राईस इसके कोण सभी सर्व 250. पाहू शकता तुम्ही, सर्व मला 250 आहेत. इकडे येऊन घेऊन येऊ शकता तुम्ही. इकडे ना सर्व फुलांच्या मालाच आहे. पूर्ण बाजारात बहुतेक डेकोरेशनचं साहित्याचं आहे. क्राफ्ट मार्केट आहे मित्रांनो. चला तर आपण पुढे जाऊयात अजून. सूर्यफुलाचं झाड. सूर्यफुल आहे. कसं आहे गुच्छा? तर आता आहे ना आपण क्राफ्ट मार्केटला इकडे पाठी बघू शकता तुम्ही. पूर्ण मला याच तुम्हाला आता मला दाखवलं. इकडे भरपूर इकडे पूर्ण भरलं मार्केट. त्यामध्ये ना चोरीची शक्यता जास्त असते. इकडे आलात ना तर पर्स वगैरे पॉकेट वगैरे सांभाळून ठेवा. तर आता आपण आहे ना आतमधून चाललोय कारण का तिकडनं आहे ना चालण्यासाठी जागाच नाही. इकडे पाहू शकता सगळीकडे दुकानच आहेत रस्त्यावरती. इकडे साड्या आहेत, शर्ट पॅन्ट. 200 रुपयाला आहे का? प्राइस काय याचे? याचे काय? 150. हे सर्व 150 मध्ये. ये 200 का. जाम गर्दी. इकडे बंदूक पण आहे. अरे
मित्रांनो हे काय ना आपल्या कोकणात तिथे पाऊस पडतो आणि इकडे ना आता पाऊसच नाही. जर इकडे पाऊस आला तर इकडे काय होईल, एवढे सर्व कपडे बाहेर काढलेले. इमॅजिन, त्यातच गर्दी आहे. जुमा मस्जिद इकडे आहे. इकडे आलो मित्रांनो आता. इकडे आहे ना थोडी आता गर्दी कमी आहे आणि आपण जे पाठी होतो ना इकडे भरपूर गर्दी होती. तर इकडे पण आहे थोडीफार आहे इकडे, जास्त पण नाही. हे बुट आहेत ना, तुम्हाला माहित असेल हे पावसाळी बुट. तर आपल्या कोकणात आहे ना जास्त करून पोरं आहे ना चिंबोऱ्या पकडायला किंवा किरवी पकडायला जास्त वापरतात. हे बघा इकडे मोबाईलचे स्टँड वगैरे. ब्लॉगिंग साठी भारी आहेत मित्रांनो. पण प्राइस विचारूया. करवंद पण आहे तिकडं. तर आता बहुतेक सर्व फूड आयटम असतील इकडं. सर्व फूड आयटम आहे तिकडं. तर आता इकडे आहे ना मोबाईलचे सर्व साहित्य आहेत. आपल्याला साईबाबांचं दर्शन झालेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता साईबाबांची मूर्ती आहे. ओम साईराम मित्रांनो. तर कमेंटमध्ये सर्वांनी लिहा ओम साईराम. तर आता आपण घरी चाललोय. इकडे आता थोडा शांतता आहे. आता आहे ना अंधार होत चाललाय, त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल बरोबर. आणि इकडे आहे ना आता बहुतेक शांतता आहे. आणि तुम्ही पाठी आहे ना कुठे आपण जो आता कपड्याच्या मार्केटला गेलेलो ना तिकडे आहे ना गर्दी भरपूर होती, त्यामुळे गोंधळ पण भरपूर होता. इकडे बघू शकता तुम्ही लहान मुलांसाठी भरपूर साहित्य आहेत. आणि व्हिडिओ आहे ना पूर्ण बघत राहा. अजून तुम्हाला पुढे रस्त्यात काय काय दिसेल ते दाखवायचा प्रयत्न करतो. तर ना आता आहे ना इकडे पण वारा भरपूर सुटलाय. काय सांगू शकत नाही, पाऊस पण येऊ शकतो. वारा इकडे बघा कसला वारा सुटला इकडे आता मुंबईला. इकडे आपण मुंबईमध्ये आता फिरतोय. आणि आहे ना मित्रांनो इकडे काय जास्त पाऊस नाही. आणि कोकणात आहे ना आपल्या गावात आपल्या पाचरगाव, तर तिकडे आहे ना भरपूर पाऊस पडतो. तिकडे पाठीमागे आहे ना काहीतरी आहे. आपण आलो इथे आता. चौक आहे का ते तिथं. तर नेमकी एरिया आपल्याला काय माहिती नाही. इकडे आलो आपण कुठेतरी. इकडे कुठला तरी झाड लावलेला आहे. तर इकडे गाड्या आहेत ना मित्रांनो अतिशय अंगाला चिटकून असं चालतात, त्यामुळे थोडी भीतीच वाटते. आपल्या गावसारखं नाही. कारण काय ना मित्रांनो इकडे गर्दी आहे भरपूर. इकडे बघा तुम्ही, इकडे काहीतरी सुंदर देखावा काढलेला आहे. इकडे बघू शकता. सुंदर असा देखावा इकडे. मित्रांनो हे माहिती आहे ना हे योग्यच आहे की आमचा पाण्याचा अपव्यय टाळलाच पाहिजे. पाण्याचा अतिवापर केला नाही पाहिजे. गरजेपुरता पाणी वापरला पाहिजे. इकडे बघा ही बस मुंबईची. तर मित्रांनो आता आपण बीट पोलीस चौकी जवळ आहोत. इकडे बघू शकता धावत रस्ता ओलांडायला लागतो. इकडे सिग्नल लागला. इकडून गाड्या येतात. तर आपण मगाशी इकडूनच गेलो होतो. ती व्हिडिओ कदाचित मी काढली नसेल कारण का इकडे तेव्हा खूप गर्दी होती. आता जास्त गर्दी नाही. इकडे सायकल दुकान. इकडे ना मित्रांनो मुंबई साईडला ना खूप पब्लिक आहे. गर्दी पण भरपूर आहे. तुम्ही बघितलं असेल ट्राफिक मार्केटला किती गर्दी होती.
तर तुम्हाला आहे ना एफ एस मार्केट आहे ना कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो, कुठल्या दिशेला आहे तो दाखवतो. आता आपण जाऊ नाही शकत तिकडे, कारण का आता साधारणतः उशीर तर नाही झाला, पण अंधार होत आलाय. जरा घरामध्ये जाऊया. आत्ताच आपण आलो गावावरून, साधारणतः 2 तास झालेत, आराम नाही घेतला. डायरेक्ट आलो इकडे फिरण्यासाठी. तर मगाशी आहे ना या ठिकाणी आलो ना तेव्हा पाऊस येत होता थोडा थोडा. आता काही जास्त पाऊस नाही आला, ते जास्त नाही पण ना थेंब थेंब पाऊस पडत होता. तर मित्रांनो बोललो होतो ना तुम्हाला की एफ एस मार्केटला जायला कुठून रस्ता आहे, तो इकडे समोर आहे, इकडे पाठीमागे इकडेच आहे एफ एसचा मार्केट, त्या साईडला इकडे सरळ. आणि आपण आता इकडे चाललोय, इकडे पाठीमागे आहे. तर आपण जाऊयात, उद्या जाऊयात, सकाळी किंवा दुपारी जाऊयात उद्या. मला वाटतं संध्याकाळी उद्या जाऊयात, कारण का संध्याकाळी जास्त बाजार असतो ना. उद्या रविवारच आहे मित्रांनो, जाऊयात. कधीही जाऊ, व्हिडिओ येईल, तुम्ही पहा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण चालूया घरी, आता अंधार होत चाललाय. इकडे ना मित्रांनो इकडे छत्र्या वगैरे आहेत. तर मित्रांनो इकडे आहे ना अजून बिल्डिंगचे काम चालू आहेत, भरपूर बिल्डिंग होतात मुंबईमध्ये. आणि आहे ना इकडे पण एक कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिकडे पाहू शकता. खूप उंच बिल्डिंग आहे इकडे वरती. तर मित्रांनो आता अंधार होत चाललाय, तुम्ही इकडे पाठीमागे पाहायला असाल. रस्त्याच्या बाजूला आहे ना मित्रांनो सर्व राहतात, कारण काय ना इकडे राहण्यासाठी जागा नाही. कारण काय ना लोकसंख्याच एवढी आहे की आपल्या मुंबईमध्ये एवढी लोकसंख्या झाली आहे ना की राहायला सुद्धा जागा भेटत नाही. तर आपण आहे ना आता इकडे चंदनवाडीत चाललोय. इकडे एक मंदिर आहे, व हनुमानाचं मंदिर आहे इकडे चंदनवाडी, तर तिकडे आपण चाललोय. चला आपण डायरेक्ट आता हनुमानाच्या मंदिराजवळ भेटूया. इकडे बघा चंदनवाडी गणेश उत्सव मंडळ लिहिलेला. तर मित्रांनो इथे आल्यावर आहे ना टाळ्यांचा आवाज येतोय, म्हणजे बहुतेक आरती चालू आहे. तुम्हाला येत असेल बॅकग्राऊंड मध्ये थोडा. इथेच आहे पुढे थोडा समोर. हा मित्रांनो आरती चालू आहे, इकडे जाऊ शकता. इकडे पाहू शकता मित्रांनो इकडे मंदिर इकडे पाहू शकता, शिवलिंग आहे इकडे. मित्रांनो इकडे पाठीमागे ना आरती चालू आहे, पुढे ना इकडे शिवलिंग पण आहे. मित्रांनो शिवलिंग पण आहे. इकडे आरती पण चालू आहे, आपण आता जाऊया.
यज्ञ यज्ञमयन्द्र देवा स्थानी कामेश्वरो वै श्रवणो ददातो वीराय वै श्रवणाय जय श्री राम महाराजाय नमः ओम तर मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो, आरती झाली आता। तर चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कशी आहे व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।